तर मित्रांनो, दमदार सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने राजस्थान रॉयल्सचा 1 धावांनी पराभव केला. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 201 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सचा संघ लक्ष्य पाठलाग करताना केवळ 200 धावा करू शकला. राजस्थान रॉयल्सच्या शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 2 धावांची गरज होती. त्यानंतर रोमन पॅव्हेल क्रीजवर होता आणि भुवनेश्वर कुमारने गोलंदाजी जबरदस्ती घेतली. त्याने शेवटच्या चेंडूवर पॅव्हेलला बाद केले. अशा प्रकारे हैदराबादचा संघ सामना जिंकण्यास यशस्वी ठरला. लक्ष्याचा पाठलाग करताना IPL 2024मधल्या राजस्थान रॉयल्सचा हा पहिला पराभव आहे. या विजयानंतर हैदराबादचा संघ पॉईंट टेबलमध्ये 4थ्या स्थान झेप घेतले आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.